हे बा मोठ्या मोठ्या गोष्टी न करतो म्हणलं तुम्ही. काही काही त्याला तुम्ही फराय कोणाला दिला तुम्ही काकडा आरतीवाल्याला काहीतरी केला का? बा म्हणलं मोठमोठ्या गोष्टी न करतो तुम्ही. मग यानं नाही केला त्यानं नाही केला तुम्ही काही केला तुम्ही सांगा ना मग काही केला. तुम्ही आता आले राजा तुम्हाला काय अनुभव काय माहिती आहे इथली काकडा आरती आम्हीच काढू पहिले. आम्ही मी मोठा डॅनी सरपंच लहानच होता समजा असा एक धोदल्या असा पॅन्ट घालत जाय येत जाय शांताराम येत जाय असा फाटका पॅन्ट असा घालू. मग दुसरे कोणीच नाही ना मग आम्हाला माहिती आहे ना कोण आहे काय आणि कोण नाचतात येतं. मग घरीच कार्यक्रम असे जास्त करून चहा पाणी 2-3 दिवस चहा पाणी माहिती तसे काकडा आरतीवाल्याले. मग काय तुम्ही कोणतं दिलं लक्ष मग चहा बुडायला का म्हणजे इतका कंजूस आहे सांगतो ना. काही हे पाहिजे म्हणजे हे कोणाला एकदम असे प्लेट चिवड्याची जिंदगीत काही बोलावलं नाही. काही नको सांगू ना बताला नको मारतो तुम्ही कंदीला पाहिजे आम्हाला का माहितच नाही का. मग समाप्तीचं जेवण सरपंचाच्या घरी असे मंदातला नसता मोठ्या पाटलाच्या घरी असे. मग बाकी कोण कोण देत जाय चहा नाही ना चिवडा नाही काहीच नाही. मग तुम्ही तर काहीच नाही दिला ना जिंदगी सांग तुम्ही निरा गोष्टीच आहे तुमच्या. काय म्हणा बा दिला म्हणजे खोटी गोष्ट नाही आहे. आम्ही काहीच नाही पाहिलं मी तर बरं या गावात नव्हतं बरं. बरं कसं आहे तुम्ही आता कोणाची तर असलं की सगळ्यात पुढे पुढे आणि आपल्या घरी म्हणलं की काही मागा सट्टा तुम्ही एखाद्या व्यक्ती कसं मोठं मार केलं पाहिजे माझा टकलेलं काय माहिती यानं तर सदा माझी गाणं करेल आजपर्यंत. अरे राहू दे ना तू मुका बस ना तू गावात आला तरीपासून उन्नतीच नाही प्रगतीच नाही होऊन राहिली माही. मग काय सांगा तुला तर शांताराम विचार सरपंच काय शांताराम देवीदास काही काही नाश्ता दिला नाही का म्या. काय मरे तर काय आठवत नाही बा मी तर कसं म्हणजे धरणीतच नव्हतं त्यावेळी गोटमार करणार पोट मी. तू येतं काहीच करून आलं ते म्हणूस तू त्यावेळेचा. मग गदी घेऊन सांगा पाहिजे जाय त्या गद्याला शेपटाले ते टपर बांधे पयाला का पयार हुर हुर हुर. मग काय तर मातीन रेतीन ते अन्न बाकी याच्या वेळेला काय केलं तर तुला नाही माहिती आहे. पण ते मी काय म्हणतो झुमऱ्या तू काय म्हणला की नाश्ता देत नाही तुम्ही काही दिला रे गुंपा बुडीनं काहीतरी खर्च केला का म्हणलं सांग तू सांग. अबे बारसं नाही केला नाही का तुम्ही खोट्या गोष्टी काय सांगा आता सर एकदा म्हणणं बरोबर नाही लोकांना माहित होती. तू झाला ते बाळू अरे बारसे नाही केले का पोराचे नाव नाही ठेवले तुम्ही काय सांगता गोष्टी तुम्ही. केला ना मग काय बुडीने केला खर्च केला तसं लय लोक नाही बोलावले म्हणा. पण नामकरण केलं ना अंबर नाव ठेवलं का त्याचं काही आपलं बोलणं ना. पण त्याला म्हणते का रे लोक बारसं म्हणते की बायतीला घेऊन येते लोक काही घेऊन येते तुम्ही काहीच नाही ना असंच केलं ना तात्पुरतं केलं ना ते. मग काही बाबा मोठ्या गोष्टी करत नका तू बाबा तू देता का मग लोकांना नाश्ता देतं का काकडा आरतीचा उद्याचा सांग तू याय शान. हो नाही कोण राहिलं अरे देतो ना मी तर काही मी तयार आहे तुमच्यासारखा माघारी हटत मी. मग झालं मग उद्याचा नाश्ता तो इकडे परवाले का मा इकडे म्हणला झालं म्हणलं कमू सगळ्याले उद्याचा नाश्ता याच्या इकडे झुमऱ्याच्या इकडे चहा आणि काय फरायचं जे असेल ते चालते हे बा झुंबर आहे ना तयार आहे ना काही विषय नाही ना. आता म्हणे महावित आता पुढे लेटच करला घरी किती चिवडा आहे काय माहिती. हो अरे बिलकुल तयार टेन्शन घेऊ तुम्ही. झालं मग पक्क बिलकुल परवाच्या दिवशी आपल्या इकडे उद्या यायच्या इकडे चला ओके उद्याचा कार्यक्रम झाला आता. चुलीवर कोण स्वयंपाक केला मला काय खिचडी टाकली का काय गॅस गेला वाटते. सरणारच नाही का ते दिवाळीचा एवढा मोठा स्वयंपाक चिवडा केला शेव केले अनारसे पापड्या सर त्याच्यावरच आहे ना गॅसवर धुपट जाते म्हणते बाबा डोळ्यात नाही काही जणीच्या. मग काय म्हणतात कोण म्हणतात ते आज का आता गेलाच का नाही शेवटी मग आता करायला लागून राहिलं का नाही असं आहे ते. मग चिवड्याच्या ना याच्या ना शेवीच्या ना सरला ते होते काही भांडणं बात हे बा म्हणलं बरं झालं माझी बायको जरा सांगावर घेत नाही तर बस हे बा रोजचं भांडण नाही तसं काही नाही म्हणा. पण मी आलो कसं काय गेला आहे ते बरं जाऊ दे गेला तर गेला उद्या भरून त्याचं काय असते येतेच गाडी. बरं मी काय म्हणतो बा मग आता काय लोक फरायला बोला घाले का म्हणजे कसं आपल्याला आता दिवाळीच्या ना आज ना उद्या बोलावंच लागते. मी आलो कसं बोलावून घ्यावं लागायचे नाही का. मग आता काय उद्याच बोलावं लागते का बोलवणार 1-2 दिवसात सुरूच होते याच्या त्याच्या घरी जाच लागते फराळ करायला हे बोला ते आपल्याला आपण बोला दुसऱ्याला मग बोलावंच लागते ना. ते झालं पण काय काय म्हणलं दशीतच करून टाका उद्या कसं आहे काकडा आरती आहे का नाही. मग काकडा आरती सगळे जर आपल्या इथं घरी बोलावून घेऊ या बा म्हणजे कसं नावही होऊन जाते आणि फराळ देऊन होते ते असा विचार होता बा. मग आता मी नाही म्हणलं तुले कर बाबा म्हणा उद्या बोला फराळाला आपल्याला काय तर लागते. पण बाबा बायकोलीचा उद्या भाऊ बी अजून म्हणून वक्तातच काढला आता हे उद्या ते जायची विचारत आहे का बाई जायचं आहे का तुले. आता होता ना विचार म्हणा पण आता हे म्हणते उद्या आता फराळाला बोलावतं मग कसं दुपारी जा लागेल. मग नाही लय उशिरा नाही जायचं बाई लय गर्दी आहे म्हणजे एसटी आहे ना सकाळच्या टप्प्यात जाय तू परवा दिवशी जाय पर मग परवा पाहतो आम्ही काय तर पण उद्या कसं फराळाचं करून टाकू आपण म्हणजे कसं काय मोकळ येते आपल्या मागची मी कोणाला मला बोल राहत नाही असं आहे ते ना. मग बोला ना बाबा किती आहे तर बोला काही नाही आहे बा चिवडा आहे शेव आहे सगळं आपल्या घरी काही कमी नाही म्हटलं आपल्या इथं. बरोबर मग मी सांगतो त्याला उद्या मग आपल्या जिकडे म्हणतो हो ठीक आहे मग घे मला खिचडी झाली असं तर काढलं मग आता जेवून घेऊ आता घेऊ बाई ताटे घे बरं चल घे पटपट अंदर बसून घेऊ चला मी कुकर घेऊन येते तिकडे. नाही येत ना जे काही माहितीच आहे बाबू झुंबऱ्यातून सांगू राहिला ना 5:15 5:30 वाजत लोक दिंडी काढाले. मग आता पाहिजे तू आता रोजची तेच घटना आहे ना आता आजच आहे का हे बा मी काय म्हणतो शंख फुकून दे तू झाली बा सुरू हो मग पळत तरी येतील ते नाही येत नाही बरं ते तू शंख फुक फक्त. स्वामी महाराज की एकटेच त्याला अलाउन्स करू त्यांना देवदास भाऊ सनसनी असं तसं येते तरी नाव घेतलं की मग लवकर आहे ना मला चहा इकडे चल लवकर करते अलाउन्स कर डबल. चला काकडा आरतीला सुरुवात होत आहे चला लवकरात लवकर देवदास भाऊ सनसने शांताराम भाऊ घनघने अजून आलेले नाही. चला सरपंच साहेब चहाची काळजी करू नका नाश्ता ठेवलेला आहे चला लवकरात लवकर मंडळींनी मंदिरावर येण्याची कृपा करावी.
चल देवीदास लवकर झालं का तू हो चाल म्हणलं ते मारते लय कल्ला करून राहिला ना आले वाटते जवळपास सगळेच नाही ना दोघं जणही नसेल तिथं मग काय मारते सवय आहे ते जाऊ दे तिकडे मग ज्याला हे बा याच असलं ते न सांगता येते नाही तर किती काही कल्ला केला चलाव चलाव हा येत नाही तर चाटा मार देत जाऊ दे चला तुम्ही चला आपण लय उशिराची काय काम आहे का दिवस निघायच्या आत आपली म्हणजे काकडा आरती वापस आली पाहिजे आपल्या ठिकाणी मग तर मजा चल लवकर जाऊ तिकडे चला आले आता कामापुरते नाही का सरपंच साहेब द्या सुरू करून मग कसं जास्त उशीर करायला पुरत नाही ना आता हा चला आले आता ते आरती गिरती घेतली दोघं आहे ना बाकी येतेच पुढे पुढे हा चला मग द्या करा सुरू आवाज मग मारती दे आवाज ठोक म्हणलं चला सुरू कार्तिक स्वामी महाराज की अनुरेणु मध्ये ब्रह्मव्यापिने लैवत्पत्ति समा माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना प्रगटना योगी हो ना येतो ना आम्ही चल तू पटापट घे पुढे पुढे घेत जाणार लवकर लवकर पुढच्या मंदिरात लहान तुम्ही पूजा करणं सुरू झाली पाहिजे तोपर्यंत दान पोहोचतो हा पटापट निरा टाइम पास करता का तुम्ही जा पटापट बुड्याला बिजाच घाई राहते बरं चला 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 येऊ द्या मामा पाहिजे शांती आहे तिथे थांबले ते अरे देवीदास काय काम करता रे चला ना पुढे गेले ना पोट्टे चला पटापट बाबा तू कुठे आला आता चालला उशिरा पाशिरा आम्ही गेलाय म्हणलं ते पहिल बसून पूजा करूया आम्ही चल सरक तिकडे मागव तू तिकडे चल तिकडे अरे राहू दे मग तू मागव दे चल उशीर उराला माग दिंडी आहे ना तुम्हीच घेता काही झेंडा दे जगण्यात घेते सोडत नाही हातचा ते तिकडे ते पूजा नाही ठेवत मग मी काय करू म्हणलं तेव्हा ते फुलं मी टाकतो बा मी पाहिजे मला मारलं पाहिजे काही नाही रे बा मागव तू उशीर उराला ती माग मागे उरायला काकडा आरती चल लवकर पुढे पुढे लागते मला नाही मी आज मापाशीच पाहिजे फुलं मीच टाकतो फुलं रे बा दिन भुसण्या दिन जाऊ दे तिकडे चल भाऊ बाबा म्हणलं सगळे रांगोळी टाकायचे का चल मग लवकर चल जगण्या चला पुढे पुढे चला येऊ राहिली येते का म्हणलं एखादं भजन गिजन काही का नीरा फक्त घंटी वाजवायची टन 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 लोकांच्या कानापाशी आणि झालं याच्या पडेल काही येते म्हणजे येत नाही का म्हणू का म्हणलं आता रे म्हणलं तुम्ही काय गोष्ट करून राहिले कंदिराबाजी म्हणू का शांतराबू म्हणू का सांगा तुम्ही सांगा म्हणतो आता लोक काही म्हणलं नाही तुला म्हण एखादं घे ना घे खांद्यावर मन जे असं जे येईन ते मन आता कंदिलाबद्दल दाखवूनच देतो ना काशा रे काशा कसा वाजवत ताशा पान तुम्ही आता काय करतो रावळा घे रे बघा अबे तुला काशा वर्ग नाही शिकेल पहिला का तू कोणतं तुला म्हणजे सांग तू नाव तर सांग त्याचं पाय तर घरी तू मुकाड्यान बसणं मला म्हणू तर दे हो कायचं म्हणतं कसं म्हणतं मुका बसणं तू वाजव फक्त वाजव बरोबर वाजव तुम्ही माझा बसून घोड्यावरी अनाया बांधलेला चंदनपुरी झालं वाटतं एवढंच येते का अजून येते का बस झालं इथंच झालं का म्हणलं यक्षण गिक्षण झालं का असं आहे, अरे येते ना थांबा तुम्ही अरे यक्षण म्हणजे अजून सुरुवातच आहे ना हे थांबा तुम्ही मुके बसा ना माझा बसून घोड्यावरी अनाया बांधलेला चंदनपुरी अनाया बांधलेला चंदनपुरी
झालं ना इतकंच ना, याच्या पडेल काही पुढचं एखादं कळवं नाही झालं ना, तिथं सरलं ना तुझ्या मग मग काय पुरं म्हणू का ते लोक थांबले पाहिजे ना, का इतकं मोठं पाहत असते का लोक काही बी. तुम्ही दाखवा बरं काय माहिती तुम्हाला एखादं कळवं तुम्ही दाखवा म्हणून. काय म्हणतो तू खंडेरायाचं, आम्ही म्हणतो हे बा किंगरी वाजवतो बरोबर त्याला मध्ये खंडेरायाचं गाणं मग एक नंबर पाय म्हणतो. करा सुरू करा पाटील, 100 सुरू करा. याला मध्ये खंडेरायाचं गाणं मग समजलं काहीतरी समजलं का यातलं? समजलं काय समजलंच नाही. तोंडातल्या तोंडात तुम्ही काय म्हणलं काय आम्हाला त्याचा शब्द तरी आला का फुटला का ते काही बी. हे पहा म्हणलं पोवाळा कसं म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराजचा. काय सांगू राहिले तुम्ही काय तोंडातल्या तोंडात काय म्हणते काय नाही समजाचा पता नाही. हे पहा म्हणलं देदेश भाऊ तानान घेता म्हणलं ढोलकी. चांगलं बरोबर पोवाळा आहे म्हणते बरोबर वाजवा. जमलं आता हे जमलं नाही का, आता हे हुकलं का? जमलं मग तसं, पण तरी बी सर नाही आली जशी पाहिजे तशी नाही आली. कारण पोवाडा म्हणलं का नाही असा उच्ची आवाज पाहिजे, असा एकदम भयानक उच्ची. आता याच्यापेक्षा कोणता उंची काढा तुम्ही काढा कोणता काढता तुला काही नाही समजत ना. आमची बरोबर नाही करू शकत भाऊ. कशा तू गवडण पाहिली का कशी म्हणतो मी गवडण म्हणू म्हणा ना बा म्हणा ना, इच्छा आहे ना म्हणा. गवडण नाही म्हणून टाका जाऊ द्या. हो कसं होऊ द्या ना सरळच मग आता म्हणा म्हणा. झालं एवढं म्हणणं झालं घोंगडीवाला. काय झालं यायले का गवडण म्हणते? अरे गवडण काय म्हणते मग किती सुपर असते त्या गवडण म्हणणं. देवदास भवलेचे ते खा जाऊ द्या. चला आता घ्या पुढचं घ्या नाही का चालता का चंद्रभाऊ का घेता अजून मग ते आता हे बा गाळवाय गुडाची चव नसते समजत मला. बंदर क्या जाणे अद्रक का स्वाद तुला काही समजत नाही ते गवडण काय असते कशी असते. चला आता पुढे सरपंच साहेब चला म्हणलं पोरं गेले असेल पुढच्या मंदिराकडे. चला चला तेच तर म्हणून राहिलं आता काय आम्हाला काही तुमच्या पुढे बोलता नाही म्हणून राहिलं. चला चला दिवस भाऊ चला. काय भूषण का फटाफट कर ना पूजा तू लवकर झाला ना काकडा ती पुढे गेली ना आपल्या मग काय चल लवकर लवकर घ्या आता घ्या लवकर. हो ना आता पाणी गिनी टाकू दे जेव्हा घालू दे फुलं टाकू दे. तू तर इतकी घाई नको आता भानू आता मला कुकू लावा लागते त्याला अक्षी लावा लागते. इतके वाजते का आता गडबड गडबड थांब ना होऊ दे बरोबर आहे म्हणून थांब रे म्हणलं गडबड नको थांब आता पूर्ण होऊ दे. नाना धुणं येते सगळं झालं की मग तुझे फुलं टाक मग निघायचं. गडबड नको करू बा पूजा चांगली करू दे मला. हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा सब खेल में मेल में तू ही तो है. घ्या म्हणलं आता कंदीला पाहिजे एक दत्तगुरु महाराजचं घ्या म्हणलं एखादं घ्या एक. दत्ता तुला कोणी दिले वरदान? दत्ता तुला कोणी दिले वरदान?
एक ज्ञानेश्वर माऊलीचं घेऊन घेऊ आता आणि मग कसं नाश्त्याचं पाहू. मग आता झुंबरची इथं मग कसं झाली का व्यवस्था झुंबर? हा काही म्हणजे काही विचारपूस करून यायचं काम आहे पोट्टे येईल. शेवटचं घेऊन घ्या, झालं तयारच असं तिकडे. हो काही पाहतं का आपलं घ्या एखादा शेवटचा. हो चला. नाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आजी झालं का म्हणलं ते बिलेटा काढून ठेव म्हणलं. गिल्लाचं ते कॅना गिला आला का? ते आले म्हणलं काकडा आरती जवळ. हो आता 2-3 भजनं झाले की इकडे येते आता. बाबा तेच तर म्हणून राहिले आता. इले म्हणलं काढून ठेव प्लेटा, अजून काढल्या नाही. हो काढतो मी. तू नको जाऊ आता. हो ये जरा करू सुरू लाग बरं. हो येते तोपर्यंत. बरं चल मग. चल पटपट कर लागते आता. येतेच ते 10-15 मिनिटात. चल लवकर चल. झालं का? आलं का प्लेटा सगळ्याच्या? हो तेच म्हणलं. कधीला म्हणजे काही कमी जास्त काही पाहिजे का म्हणलं? आरू आहेत काही चकल्या गिकल्या काही अनारसे गिरारसे? आता अनारसा काय काय दात पाडून घेणार ना. मग काय तर ते चकल्या बी काय कळख काय काय कोणता फराय केला बा. हो हो चांगला केला म्हणलं. घेतो मी आता. हे बा लागलं तसं सांगतोच ना मी. कोणा केला कोण म्हणलं? हे अनारसे कोण केले? अनारसे आव तर खाऊ नाही ते खाऊ नाही माणसानं. पण काय लिहिलं इथं ही काय करा फालतू. आता एक तर त्या बुडीने ऐकलं फालतू नसती भानगडी आहे की नाही. मला बुडा आहे असा आहे कैसर म्हणाचा. नाही कंदीला बाजी मला तर वाटते यायच्या घरच्या बाईन केलं ते. हो आपलं गीतानं केलं असं बहुतेक असं वाटते बा. हो काऊन की असं मला वाटून राहिलं. नाही मला तर वाटते गुंपाबाईनच केलं का काय सांगा. नाही तुझ्या बुडीनेच केलं वाटते. नाही 100% नाही रे झुंबर. अरे काय मला माहिती बा कोण केलं काय. चिवडा माझा वायर केला बाकी ते आता आईनं केलं का बा घरच्या बाईनं केलं काय बघा. घ्या खाऊन काही अडचण आहे काही चांगलं नाही झालं का? नाही जरा असे कडक झाले तर. हो जरा चवून नाही राहिले म्हणून म्हटलं. हो बाकी व्यवस्थित आहे. शेव घेऊ हे पद्धतशीर एक नंबर. ते कसं उघडे हवेच्या झाले असं तिकडं. हो काय रे तसं आहे बाकीचे नरम आहे. आणतो मी तुम्हाला. हो घ्या आता करा सुरू करा. पाणी गिनी इथंच आहे सगळं ओके. हो ठीक आहे ना. हो करा मग सुरू करून घ्या. चहा मांडून द्यायला लावतो चहाचा. म्हणजे मग कसं खाल्ला की चहा घेतली की निघाली आपल्या. म्हणजे कसं पूर्ण झाल्यासारखं वाटते मग. आता अरे हो चहा आहेच ना. चहा नाही असं थोडं राहिलो मी. थांबतो आता उद्या ते सांगतो का असं. हो ना बरोबर आणतो मी. सांगतो चहाचं सांगतो. हो तेच म्हणलं घट करतो ना दुधाचा. हा ठीक आहे मग करून दे. इलायची गिलायची. चला करा म्हणलं सुरू करा. आता आलीच जवळ आहे का. याचं उद्या आहे बा कवडच पडतो. थांबतो आता. हो याचा जर पट्टाने तोडा आता बोले मला उद्या. 100% आता लागलो याच्या कामीच लागतो मी आता. काही असं पण नाही का. हो कसं रमणूक आहे पण नाही का. हो काकडा आरती म्हणलं का नाही खरोखर एक असं म्हणजे लय चांगलं काम आहे नाही का. सकाळी आपलं रामपाऱ्यात उठणं सगळ्या गावातून फिरणं नाही खरोखर मनाला असं प्रसन्नता वाटते. खरोखर ऑक्सिजन भेटते. सगळ्या गोष्टी नामस्मरण होते. खरोखर सगळ्या गोष्टी म्हणलं हे फायदेशीरच आहे नाही का. हो पण लोक येत नाहीत राजा. काय करा सांगा बा तुम्ही. ते काय शेवटी आवड असते कंदीला भजी. ज्याला आवड आहे ती येते नसली नाही येत. पण खरोखर हो कसं आहे आनंददायी उपक्रम आहे. हो खरोखर आपल्या एक जीवनातला आनंद जर घ्यायचा असेल ना माणसानं काकडा आरतीत गेलंच पाहिजे. हो कारण की जे आपल्याला अनुभव भेटते जे लोकांशी संवाद साधला जाते एकमेकाबद्दल प्रेम वाढते आदर वाढते. भक्ती साधना होते वेगवेगळ्या प्रकारचे भजनं ऐकल्या जाते. याच्यातून माणसाला एक अशी मनाला शांतता लाभते. म्हणून सकाळी रामप्रहातनी आपण हे जर आपण काकडा आरतीला गेलो ना खरोखर एकदम चांगलं काम आहे. संस्कृतीच आहे ना आपली ती. आता हे दिवाळी मास हाय म्हणूनच आता सगळे आपले पाहुणे रावणं माहेरवाशींना सगळे आपल्या घरी जाते. एक आनंद द्यायला भेटते. इतक्या वर्षभराचा थकवा माणसाचा कमी होती. जे काही परगावी शिकायले मुलं आहेत कुठं परदेशात आहेत दिवाळी निमित्त ते एकत्र येऊन कुटुंबाला भेटू शकते. म्हणून ही दिवाळी सण खरोखर एक आपल्या संस्कृतीचा चांगला भाग आहे. आणि याच्यातून खरोखर माणसाला जे काही आनंद मिळते ते कुठंच मिळू शकत नाही. म्हणून प्रत्येकानं दिवाळीनं आपले जे सण उत्सव आहे ते खरोखर साजरे केले पाहिजे. काकडा आरतीत सहभाग घेतला पाहिजे. हे जे काही सण त्योहार आहे याचं आपलं महत्त्व समजलं पाहिजे. शेवटी आपल्या पूर्वजाचीच कमाल म्हणा लागन. त्याची विचार त्याचं खरोखर बुद्धिमत्ताच म्हणा लागन. किंवा आता आपले खरीपाची पिकं आले धनधान्य पैसा आदला आपल्या घरी आला आनंद आहे. म्हणून आपण हे आनंद उत्सव साजरा करतो दिवाळीच्या निमित्तानं. असा काहीतरी भाग असला पाहिजे. सगळे एकत्र आले पाहिजे भेटले पाहिजे असा याचा उद्देश आहे. चला घ्या मग आता करा फराळ करा. चला घ्या.